नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर नवीन अपडेट्ससाठी प्लीज सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, टेट 3मध्ये 2025च्या टेटमध्ये पवित्र पोर्टल थ्रू जी ही भरती होणार आहे, तिच्यामध्ये 6 ते 8 आणि 9 ते 10 किंवा असं म्हणता येईल आपल्याला की TET किंवा CTET सेकंड पेपर असणारे विद्यार्थी, तेही सोशल सायन्सचे, यांचे कितपत चान्सेस आहेत या भरतीमध्ये, या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. मित्रांनो, टेट 3चं 2025चं जर आपण स्वरूप पाहितलं तर ज्यांचं सायन्स, मॅथ वगैरे विषय आहेत, अशा विद्यार्थ्यांना काय होतं की जे सायन्सचे आहेत, सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी टॉपचे मार्क घेतलेले आहेत. आता इतक्या कमेंट पाहतोय आपण, हजारो कमेंट आजपर्यंत मी वाचलेल्या आहेत आणि त्यातून मेरिट लिस्टही आपण सगळ्यांच्या पाहितलेल्या आहेत. पण मेरिट लिस्टमधून कळत नाही की कोणकोणत्या विषयासाठी आणि कोणत्या कॅटेगरीसाठी. पण ज्यावेळेस तुम्ही कमेंट वाचता आणि विद्यार्थी म्हणतात की सर मला इतकं मार्क आहेत, माझा लागण्याचा काही चान्स आहे का, मला हा विषय आहे. आत्तापर्यंत मी जितक्या कमेंट्स वाचलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो की टॉपचे जे विद्यार्थी आहेत ते तर एकतर एडवाले आहेत, एडवाले सोडले फर्स्ट पेपरवाले आहेत. आणि फर्स्ट पेपरवाले म्हणजेच फर्स्ट पेपर म्हणजे ज्यांचं सायन्स आणि मॅथ हे बॅकग्राऊंड आहे ते आहेत. आणि जे 8 ते 10 आपलं 6 ते 10 या विषयाच्या काय म्हणता येईल जागेंसाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यामध्येही सायन्सवालेच पुढे आहेत. म्हणजेच जे आर्ट बॅकग्राऊंडचे किंवा जे कला शाखेचे विद्यार्थी आहेत 6 ते 8साठी आणि 9 ते 10साठी, हे विद्यार्थ्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे यांना लागण्याचा चान्स, यांच्या जॉईन होण्याचा चान्स जास्त आहे. त्यांच्या मेरिट लिस्टमध्ये ते जरी 1000 जागा येणार असतील त्यांच्या कॅटेगरीला आणि ते 2000 क्रमांकावर वाटले, तरीसुद्धा एड आणि एडचे ह्या मेरिट लिस्ट ज्यावेळेस बनवलेल्या आहेत किंवा मेरिट लिस्ट याची बनवलेली आहे टेट 3ची, त्यावेळेस ते कॉमन दिलेले आहेत. यामध्ये एकतर एडवाले आहेत जास्त आणि सेकंड पेपर जो आहे त्याच्यामध्ये आर्ट शाखेचे विद्यार्थी खूप कमी आहेत. त्यामुळे या भरतीमध्ये आणि मी जितक्या कमेंट वाचलेल्या आहेत त्या कमेंटमध्ये MSc, BSc असेच विद्यार्थी जे आहेत सेकंड पेपरसाठी सुद्धा जास्त आहे. क्वचितच एखादी कमेंट अशी असते की सर बरं आजपासून नाही, आपण ही जवळपास जिथपासून प्रक्रिया सुरू आहे, जिथपासून आपलं चॅनल सुरू झालेलं आहे, तिथपासून आपण या कमेंट वाचतो आहेत. कला शाखेचे विद्यार्थी अगदी दुप्पट संख्येने जरी मेरिट लिस्टमध्ये असले सेकंड पेपरसाठी, CTET सेकंड पेपर क्लिअर असलेले आणि 6वी ते 8वी या वर्गासाठी, आणि त्यातही सामाजिक शास्त्र या विषयाचे विद्यार्थी, भाषा या विषयाचे विद्यार्थी, यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे. त्यांचा नंबर मेरिट यादीनुसार थोडा खालीवरी असला तरी काही हरकत नाही. आजपर्यंत माझा अभ्यास हा सांगतो, माझा अनुभव हा सांगतो की कला शाखेच्या विद्यार्थ्याच्या ठीक आहे, सोशल सायन्सच्या व्हॅकन्सी जरी कमी येत असतील तरी विद्यार्थी संख्या त्यापेक्षाही टॉप असणारे, मार्क असणारे खूप कमी आहे. 120च्या पुढचे सोशल सायन्सचे BA बॅकग्राऊंड असलेले, MA बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी हे सगळेच, आणि त्यातही जर कॅटेगरी जे असतील त्या कॅटेगरीचे असतील तर त्यांना त्या कॅटेगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी भेटणार आहे. त्यांना खूप मोठे चान्सेस आहे. जरी विथ इंटरव्ह्यूसाठी नाही झालं तरी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी त्यांचं 100% त्यांचं येणार आहे. 120+ विद्यार्थी हे सेफ आहेत. त्यातही लिमिटेड प्रिफरन्स कायम राहिले तर भाग वेगळा. यापेक्षा मग कुठे 90 मार्कही वालाही लागू शकतो आणि कुठे मग 150 वालाही लागणार नाही, हा भाग वेगळा. पण सोशल सायन्सला खूप मोठी संधी आहे 6 ते 8 आणि 9 ते 10 या वर्गासाठी. हा माझा अभ्यास सांगतो, हा माझा अनुभव सांगतो आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.